रेल्वे प्रवासातील सुरक्षितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। वाराणसीहून नागपूरला येणाऱ्या दानापूर एक्सप्रेसमध्ये नागपूरच्या एका महिलेला आणि तिच्या कुटुंबाला सहप्रवाशांकडून कथित मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली। धक्कादायक म्हणजे रेल्वे हेल्पलाईनवर तक्रार करूनही आरपीएफ आणि टीटीई कडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे। नागपूरच्या एका महिलेनं धावत्या दानापूर एक्सप्रेसमध्ये तिचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ झाल्याची लेखी तक्रार रेल्वे पोलिसांकडे दाखल केली आहे। महिलेच्या म्हणण्यानुसार 3 जुलै रोजी वाराणसीहून नागपूरकडे प्रवास करत असताना स्लीपर कोचमधील काही सहप्रवाशांनी तिच्या कुटुंबाशी वाद घालत शिवीगाळ केली। विरोध केल्यानंतर मारहाण करून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप तिनं केला आहे। घटनेनंतर महिलेनं तत्काळ रेल्वे हेल्पलाईन 139 वर तक्रार दाखल केली। त्यानंतर आरपीएफ कर्मचारी ट्रेनमध्ये आले आणि चौकशी केली। मात्र वारंवार विनंती करूनही आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही असा आरोप महिलेनं केलाय। टीटीईने आवश्यक मदत केली नसल्याचा दावाही तिनं केला। कोई फायदा नहीं है सर, हमारे साथ में चलो। अगर इतना रूल्स एंड रेगुलेशंस की बात आप कर रहे हो, चल के दिखाओ हमारे साथ में। वो डब्बे में स्लीपर क्लास में सिर्फ चल के टिकट दिखाओ, मान जाऊंगी मैं। अगर तुम्हें 10 मिनट से खड़ा रहना तो हम चुपचाप बैठ जाएंगे वहाँ पे। चलो आप बोलते हो चलो कि मैं यहाँ से जाना आना कर सकता हूँ, तो हम चुपचाप बैठ जाएंगे। हम एक शब्द भी नहीं निकालेंगे, एक भी मुझसे। चलो हमारे प्रॉब्लम है, चलो सिर्फ हमारे साथ। या घटनेनंतर संपूर्ण प्रवास भीतीच्या वातावरणात झाल्याचं पीडितेनं म्हटलं आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी आरपीएफ जवानांसोबत तिलाच विविध डब्यांमध्ये फिरावं लागल्याचा आरोपही तिनं केला। 4 जुलै रोजी नागपूरला पोहोचल्यानंतर महिलेनं रेल्वे पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली। या घटनेनंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवासी सुरक्षा, स्लीपर डब्यांमध्ये होणारी अनधिकृत गर्दी आणि रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। दरम्यान या प्रकरणावर रेल्वे प्रशासन किंवा आरपीएफ कडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं नाही। घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये संबंधित महिला रेल्वेच्या इंजिन समोर उभी राहून टीटीई आणि आरपीएफ अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करताना दिसत आहे।